मूर्तिजापूर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्राम शेलू बोंडे उपसरपंच यांचे पद जात वैधता प्रमाणपत्राअभावी खारिज झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली होती। त्या जागेवर निवडणूक लागली होती। ती निवडणूक सोमवारला 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता घेण्यात आली। उपसरपंच पदासाठी प्राध्यापक LD सरोदे व मीरा बोंडे यांचा अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली। यावेळी प्राध्यापक LD सरोदे, मंदा सरोदे, शीला खांडेकर यांनी हात उंचावून मतदार केले, तर विरोधात मीरा बोंडे, महादेव खांडेकर यांनी मतदार केले। या निवडणुकीत पीठासीन अध्यक्ष महादेव खांडेकर, पीठासीन अधिकारी म्हणून वैशाली मडावी हे होते। तसेच 7 पैकी 5 सदस्य उपस्थित होते। 2 सदस्यांच्या जागा रिक्त आहे। प्राध्यापक LD सरोदे हे पहिल्यांदाच ग्रामपंचायतचे उपसरपंच झाले आहेत। तसेच ते मूर्तिजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व वेगवेगळ्या दैनिकांचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत। या निवडणुकीमुळे त्यांचे समर्थक व कार्यकर्ते उत्साहात आहेत। यावेळी प्राचार्य संजय बोंडे, किशोर बोंडे, पवन बोंडे, सोनाजी खांडेकर, निलेश सरोदे, अंकुश सरोदे आदींसह गावातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती। तालुक्यातील ग्राम शेलू बोंडे या गावात आज दिनांक 28/2/2022 रोज सोमवारला उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी आयोजित केली होती। उपसरपंच पदासाठी या ठिकाणी सकाळी 10 वाजता अर्ज दाखल करण्याची जी वेळ होती, या अर्ज दाखल करण्याच्या वेळेत मी लक्ष्मण दिगंबर सरोदे आणि आमच्या काकू बोंडे काकू यांनी दोघांनी अर्ज दाखल केले आणि सगळी पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 2 वाजता मतदान घेण्यात आलं। हात वर करून मतदान घेण्यात आलं, तर माझ्या बाजूने लक्ष्मण दिगंबर सरोदे उपसरपंच पदासाठी 2 उमेदवार आणि मी 3 उमेदवारांनी मतदान केलेलं आहे आणि आमच्या काकू दुसऱ्या उमेदवार त्यांच्या बाजूने या ठिकाणी 1 मतदान झालं, उमेदवार पकडून 2। तर अशा पद्धतीने या ठिकाणी उपसरपंच पदासाठी माझी एकूण 3 मतांनी निवड झालेली आहे आणि या गावासाठी माझी उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली आणि मला उपसरपंच पद मिळालं, तर मी गावाचा विकास आणि गावात जे काही गोरगरीब लोक आहे, वंचित लोक आहे, यांचे जे काही कामं अडलेले असतील या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी उपसरपंच पदाचा या ठिकाणी पदभार स्वीकारून लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।